मित्रांनो, नवी मुंबई महापालिकेमध्ये भगवा फडकवायचा हे स्वप्न अनेक वर्षापासून आपण पाहतो आहोत आणि आता अशी वेळ आलेली आहे की आपल्याकडे सगळ्याच पक्षाचे माजी नगरसेवक पदाधिकारी फार मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे सामील झालेले आहेत. त्यामुळे पक्षाची ताकद प्रचंड वाढलेली आहे आणि त्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचा कसा फायदा आपण करून घ्यायचा याचा देखील विचार आपण केला पाहिजे. आज निधीला करणार बाबत नगरसेवक आपल्या पक्षाचे आहेत आणि त्याच्यामुळं मेजॉरिटी गाठणे पक्षाच्या दृष्टीने खूप सोपं झालेलं आहे आणि आपण वॉर्ड रचनेचा जर विचार केला तर आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येईल की वॉर्ड रचनेचा फायदा आपल्या पक्षाला कसा करून घेता येईल त्याचा विचार देखील प्रत्येक त्या भागातल्या नेत्याने आपले केला पाहिजे. दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला चौगुले साहेब म्हटले तसं जिल्हा प्रमुखांनी जे उमेदवार उभे राहणार आहे त्या उमेदवाराला जे टेक्निकल काही तुम्हाला नोटिफिकेशन द्यायचं आहे त्यांचे जे फॉर्म भरलेले आहेत चुकूनही आपल्या एकाही उमेदवाराचा फॉर्म तांत्रिक कारणाने जर बाद झाला तर ती जागा आपली वाया जाईल म्हणून त्याच्या दृष्टीने देखील दोन्ही जिल्हा प्रमुखांनी एक टीम वकिलांची असेल किंवा त्या क्षेत्रामध्ये जे माहितगार लोक अशा लोकांची टीम त्या ठिकाणी आपण ठेवली पाहिजे आणि असं केलं तर यावेळी यश मिळवणं मागचं अवघड नाही. सुदैवानं प्रचाराला कमीत कमी आपल्याला 12-13 दिवसांचा वेळ मिळणार आहे म्हणजे असं नाही की घाई गडबड खूप आहे. तुम्ही पाहिलं असेल नगरपालिकेमध्ये नगरपंचायतीमध्ये प्रचार करायला 6-7 दिवसांचा वेळ फक्त मिळाला होता. आपल्याला जवळजवळ 2 आठवड्याचा वेळ आहे आणि आपण पक्षातर्फे निवडणूक लढवणार असल्यामुळं या दिवशी आपण फॉर्म भरू त्या दिवसापासूनच अधिकृतपणे प्रचार करायला सुद्धा आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण नाही. छाननीची विड्रॉची या गोष्टीची वाट बघायची आपल्याला अजिबात गरज नाहीये. तर सगळ्यांना विनंती हीच आहे की आलेल्या संधीचा अशी संधी परत येणार नाही. आपण आपल्या एकमेकांना चांगलं वाईट म्हणणे पहिलं बंद केलं पाहिजे. त्याच्यामध्ये अजिबात वेळ घालवला नाही पाहिजे किंवा इतर पक्षाच्या संबंधात चर्चा करत बसण्यापेक्षा मतदारांपर्यंत पोहोचणं हे आपल्या दृष्टीने अतिशय आवश्यक असं मला वाटतं आणि तुम्ही सगळे निश्चितपणानं त्या दृष्टीने काम करा. त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही.